नमस्कार मैत्रिणींनो, तर येथे मी भावनगरी 250 ग्रॅम इतक्या फ्रेश अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या मिरच्या अजिबात तिखट नसतात, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे काप करून घेऊया. तर आज आपण बनवणार आहोत गुजरातची फेमस स्ट्रीट फूड रेसिपी. तर त्यासाठी येथे मी सर्व मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत आणि मधला पोर्शन जो आहे किंवा बिया ज्या आहेत त्या अशा प्रकारे काढून घेऊया. अतिशय इंटरेस्टिंग अशी रेसिपी आहे, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. येथे सर्व मिरच्यांच्या बिया काढून झालेल्या आहेत आणि मस्त अशा रिंग्स आपल्या रेडी झालेल्या आहेत. त्या एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ, पाऊण टीस्पून हळद, त्याचबरोबर रफली क्रश केलेला आलं आणि लसणाचा ठेचा घालूया. आवडीप्रमाणे तिखट, येथे मी 1 चमचा तिखट घातलेलं आहे. त्याचबरोबर येथे 4 मोठे चमचे बेसन पीठ घालूया. येथे आपले सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करून झालेले आहेत. मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून सगळ्या रिंग्सला छान कोटिंग येईल. या स्टेजला हातावर अंदाजे 2 टेबलस्पून इतकं पाणी घेऊन शिंपडवायचं आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रणाला मिठामुळे पाणी सुटते, त्यामुळे जास्त पाण्याचा वापर आपल्याला येथे करायचा नाही. आता हे मिश्रण 5 मिनिटे रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि इथे पाहू शकता 5 मिनिटं झालेली आहेत आणि मिश्रण अगदी मऊ असं झालेलं आहे. मीनवाईल तेल तापत ठेवलेलं आहे. सर्व रिंग्स एक एक सोडून डीप फ्राय करून घेऊया. ज्याप्रमाणे कांदा भजी फ्राय करतात अगदी त्याचप्रमाणे रिंग्स फ्राय करून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून सर्व रिंग्स क्रंची अशा फ्राय होतील, म्हणजेच रिंग्सला छान कुरकुरीतपणा येईल. आणि इथे पाहू शकता पहिली बॅच आपली फ्राय करून झालेली आहे. उर्वरित रिंग्ससुद्धा फ्राय करून घेऊया. आवाजावरून क्रंचीनेसचा अंदाज आला असेल. मस्त कुरकुरीत असे रिंग्स रेडी आहेत. चवीला देखील उत्तम लागतात. त्याचबरोबर रेसिपी बनवण्यासाठी देखील अगदी सोपी आहे. तर चला मग तुम्हीसुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा. येथे भावनगरी मिरचीचे रिंग्स रेडी आहेत. सॉससोबत सर्व केलेले आहेत. नुसते देखील उत्तम लागतात. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा.